बोला बाबा, तुमचं नाव काय आहे, काय मागणी आहे तुमची? नामदेव शेळके. आमचा वहिवाट रस्ता बंद केलेला आहे. तहसीलदार मॅडमनं आदेश काढून PDO मॅडमनं त्याच्यावर स्टे दिला बर. आणि पूर्ण बंद करून टाकलेला आहे. आम्हाला पेरणी करायला रस्ता नाही, शेतात बैल न्याला नाही, गाडी न्याला नाही, कळलाच नाही. आणि जरी कोणी गेलं तर मारहाण करते. तर आमच्या समोरच्या एका चुलत भावाला मारहाण केलेली आहे त्यांनी गेल्या वर्षी. त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. आम्ही पोलीस स्टेशनला FIR फाडून घेतलेला. बरं, मानवत तालुक्यातील ते मांडेगाव गावात म्हणजे मग गट क्रमांक किती? 113 मांडेवडगाव 113. ठीक आहे, शेत रस्ता अडविला, पण तो आजूबाजूला शेतकरी किती? समोर जाणारे बकल शेतकरी आहेत, मात्र ती येईन झाली याच्या फेन अच्छा. हां, त्या आम्हाला गाव दुसरा रस्ताच नाही. त्याला पर्याय रस्ते आहेत म्हणून ती बाजूने वागायलीत. आम्हाला दुसरा रस्ताच नाही. गुंड प्रवृत्तीचे आहेत का? बघा ना, आता मारहाण करतात म्हणल्या गुंडच झाली ना. आमच्या चुलत भावाला मारलेले गेली वर्षच झाली. पण हे सर्व प्रकाराने तुमचा तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांना तुम्ही आधी कळवलं होतं काय? तहसीलदार मॅडम 2-3 वेळेस येऊन गेले तिथे. काल 18 तारखेला आलते. त्यांचं काय म्हणणं आहे? त्याचं म्हणणं आहे पायमार्ग नकाशाप्रमाणे पायमार्ग आहे आणि ते काढून द्या गट क्रमांक 113 आणि मध्ये तिथं नदी आहे 25 फूट खोल आणि 40 फूट रुंद. गट क्रमांक 113 मध्ये तुमची जमीन किती? आमची जमीन सर्व 29 एकर 23 गुंठे. तुमची एकट्याची का तुमच्या? आमच्या भावाच्या आता तुमची शेवटची मागणी काय असणार आहे आणि तुमचा निकाल जर नाही लागला तर तुम्ही काय करणार आहे? आम्ही निकाल नाही लागले आम्ही इथून जाणारच नाही. जाऊन काय सर आमचं उपयोग? आमच्या शेतीत पडायची वेळ तर आमचं जाऊन काय उपयोग आहे? बाबा, तुमची वय किती आहे? माझं वय 55. 55 वय आहे. वरून टेम्परेचर खूप आहे. तुम्ही तर उन्हामध्ये बसलेले आहे. मग काय करायचं सर? आता उन्हात तिथं तरी आपल्याला बांधायचं, उन्हातच बसायची वेळ आली, उपाशी मारायची, लेकर उपाशी मारायची वेळ आली. आपण काय करायचं जाऊन? जीवनाचं जर काय झालं बरं वाईट तर याचं प्रशासन सगळा जिम्मेदार राहील. आणि जी कलेक्टर मॅडम, तहसीलदार मॅडम, पोलीस स्टेशन, परभणी कलेक्टर ऑफिस. ठीक आहे, ठीक आहे. आमच्या शेताला 113ला वहिवाट रस्ता नाही, बैलगाडी जात नाही, ट्रॅक्टर जात नाही आणि पूर्वीचा मानवतपर्यंत यायचा रस्ता आहे ते. आणि जिथं बंद केलंय का, तिथं आमचे भाव वाटण्याप्रमाणे विकलेलं शेती आमच्या भावाने चुलत्यानं, पण यांनी बंद केलं आहे. आता मंदिराचं काम बंद पडलंय त्याच्यामुळे, रस्त्यामुळे बैल पोळा होत नाही. बरं, सध्या शेतामध्ये जायला तुम्हाला वाटच नाही का? वाटत नाही आम्हाला. आतापर्यंत आम्ही नदीतून गेलो, पाणी आल्यावर नदीतून जातच येत नाही आता. अच्छा. हो, गाडी ट्रॅक्टर जातच नाही. प्रशासनाचं काय म्हणणं आहे? प्रशासनाचं काय म्हणणं आहे? तहसीलदार मॅडम द्याल का? त्यांनी नायब तहसीलदारनं दिला आम्हाला वहिवाट रस्ता खुला करण्याचा, बर. पण त्यांनी इथं लगेच स्टे घेतला. या मॅडमनं स्टे दिला आणि बरं, नायब तहसीलदारनं तुम्हाला वहिवाट काढून दिली, हो, मग तहसीलदार त्याचं कसं काय तुम्ही अजून स्टे दिलं त्याच्यावर? येईन द्याला HDO मॅडम. SDO न कसं काय दिलं मग? ते शासनाचे आदेश आहे की वहिवाट रस्ता काढून द्या. चुकीचे ठरले ते, म्हणजे चुकीचं सगळं केलं त्यांनी तहसीलदारनं. रस्त्यात घरी बसून केले, नदीत बसून केले, राजकीय दबावापोटी केले, असे आरोप SDM-ने लावलेत बर. त्यांच्या मार्फत. आणि चुकीचा हे केला म्हणून ओके. निर्णय दिला यांनी. बर.